नमस्कार पुष्पालक मित्रांनो, स्वागत आहे आपल्या फेड गुरु या युट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या गोठ्यामधील ज्या पहिल्या वेताच्या कालवडी असतील, पाडी असतील, ज्यांचे वयही 2 वर्षापेक्षा त्या ठिकाणी जास्त झालेले असेल, तरीही त्या जर माझ्यावरती येत नसतील, तर त्या पाठीमागची कुठली कारणं असू शकतात आणि आपण त्यावरती कुठल्या प्रकारच्या उपाययोजना केल्या पाहिजे, तर या विषयावरती आज आपण माहिती घेणार आहोत. मित्रांनो, आपल्याला जर आपल्या गोठ्यामध्ये अशा कुठल्याही प्रकारच्या समस्या त्या ठिकाणी जाणवत असतील, तर आजचा व्हिडिओ आपण पूर्ण पहा. आपल्याला त्या ठिकाणी निश्चितच चांगले फायदे या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळतील. मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करण्याआधी आपल्याला एक विनंती आहे, आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्याला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपले जे पशुपालक मित्र आहेत त्यांना देखील व्हिडिओ नक्की शेअर करा. मित्रांनो, आपण जर आपल्या गोठ्यावरती कालवड संगोपन त्या ठिकाणी करत असाल, तर यामध्ये मित्रांनो आपल्या कालवडीचा जन्म झाल्यापासून लगेचच आपण त्याचे जे काही मॅनेजमेंट आहे तर ते प्रॉपर ठेवणे हे खूप गरजेचे आहे. यामध्ये मित्रांनो आपण आपल्या कालवडींना जन्म झाल्यानंतर त्यांच्या शरीरासाठी जे आवश्यक विटॅमिन्स असतील, मिनरल्स असतील, त्यांची जी डिवॉर्मिंग असेल, तर या गोष्टी जर आपण वेळच्या वेळी त्या ठिकाणी केल्या, तर यामध्ये मित्रांनो आपल्या कालवडींना त्यांना माजावरती येण्यासाठी साधारणतः 14 महिने ते 16 महिन्याच्या आसपास त्या आपल्याला त्या ठिकाणी माज दाखवतात. परंतु मित्रांनो, या जर गोष्टी आपल्याकडून त्या ठिकाणी चुकलेल्या असतील, तर त्यामध्ये मग मित्रांनो आपल्या ज्या कालवडी आहेत किंवा पाडी आहेत, तर त्यांना माजावरती येण्यासाठी मग त्या ठिकाणी खूप जास्त वेळ ते त्या ठिकाणी घेताना आपल्याला पाहायला मिळतात. मग मित्रांनो, जर आपल्या गोठ्यावरती जर आपले त्या ठिकाणी मॅनेजमेंट चुकलेले असेल किंवा आपल्या गोठ्यावरच्या कालवडींना आपण लहानपणापासूनच त्यांचे जे काही संगोपन आहे ते जर व्यवस्थित झालेले नसेल, तर अशा कालवडींना आपण कुठल्या उपाययोजना करायच्या की ज्यामुळे त्या लवकरात लवकर माझ्यावरती येतील आणि त्यांची गर्भधारणा होईल. मित्रांनो, त्याविषयी आता आपण माहिती घेऊया. मित्रांनो, आपल्या ज्या कालवडींचे वय 2 वर्षापेक्षा जास्त झालेले आहे, तरी त्या जर त्या ठिकाणी माज दाखवत नसतील, तर त्यामागील मुख्य असे 3 कारणं असू शकतात. तर यामधील पहिले जे काही कारण आहे, तर ते म्हणजे त्यांच्या पोषणामध्ये कमतरता असू शकते. दुसरे जे कारण आहे, तर त्यांना आरोग्याविषयी समस्या असू शकतात. आणि तिसरे जे काही कारण आहे, तर ते म्हणजे आपले व्यवस्थापन असू शकते. तर मग मित्रांनो, आता आपण या 3 कारणे जे आहेत, तर त्यांची सविस्तर माहिती घेणार आहोत. तत्पूर्वी मित्रांनो, आपण आपल्या कालवडींना त्या ठिकाणी जंताचे जे काही औषध आहे, तर ते देणे हे खूप गरजेचे आहे. आपल्या कालवडीचे वय हे जर आपल्याला वाटते की माझ्यावरती येण्याजोगे झालेले आहे, तिचे जे वजन आहे ते साधारणतः 300 किलोच्या आसपास झालेले आहे. तर त्यांच्यामध्ये पहिली गोष्ट म्हणजे आपण त्यांचे डिव्हॉर्मिंग जे आहे, तर ते करणे हे खूप गरजेचे आहे. यामध्ये मग मित्रांनो आपण अल्बेंडाझोल असेल किंवा फेनबेंडाझोल असेल किंवा क्लोसेंटाल असेल, तर यांसारख्या औषधांचा त्यांच्यामध्ये जर डिवॉर्मिंगसाठी वापर केला, तर आपल्याला निश्चितच त्या ठिकाणी चांगला फायदा हा पाहायला मिळू शकतो आणि आपल्या या कालवडींना किंवा पाडींना त्यांना माझावरती आणण्यासाठी त्या ठिकाणी चांगला फायदा आपल्याला पाहायला मिळतो. मित्रांनो, आपल्या कालवडींमध्ये किंवा पाडींमध्ये त्यांना माझावरती न येण्यामागचे जे काही पहिले कारण आहे, तर ते खूप महत्त्वाचे आहे. ते म्हणजे पोषणातील कमतरता. मित्रांनो, जवळपास 70% आपल्याला या आपल्या कालवडींमध्ये त्यांच्या पोषणातील कमतरतेमुळेच त्यांना माझ्यावरती येण्यासाठी त्या ठिकाणी समस्या या पाहायला मिळत असतात. यामध्येही मित्रांनो, जर आपल्या या कालवडींच्या आहारामध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन ई, सेलेनियम, झिंक, कॉपर, कॅल्शियम, फॉस्फरस किंवा जे प्रोटीन्स असतील, यांची जर त्यांच्या शरीरामध्ये कमतरता आली, तर त्यांना माझ्यावरती येण्यासाठी त्या ठिकाणी समस्या या आपल्याला पाहायला मिळत असतात. तर त्यामुळे मित्रांनो, आपण आपल्या या कालवडींमध्ये त्यांच्या आहारामध्ये या घटकांचा जर त्या ठिकाणी वापर केला, तर आपल्या कालवडींना माझ्यावरती आणण्यासाठी त्या ठिकाणी आपल्याला नक्कीच चांगला फायदा हा पाहायला मिळू शकतो. त्यासोबतच मित्रांनो, आपल्या कालवडींच्या आहारामध्ये या व्हिटॅमिन्सची, मिनरल्सची कमतरता असेल, तर त्यांच्यामध्ये त्यांच्या वजनाची वाढ देखील त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे होत नाही. मित्रांनो, आपल्या कालवडींमध्ये किंवा पाडींमध्ये त्यांचे वजन ज्यावेळेस 280-300 किलोपर्यंत त्या ठिकाणी असते, तर त्यांना माझ्यावरती येण्यासाठी त्या ठिकाणी फायदा होऊ शकतो. परंतु त्यांच्या आहारामध्ये जर या गोष्टी आपण त्या ठिकाणी दिल्या नाहीत, तर ते त्या ठिकाणी आपल्याला माज हा दाखवत नाहीत. तर त्यामुळे मित्रांनो, आपण आपल्या या कालवडींच्या आहारामध्ये त्यांना चांगल्या क्वालिटीचे मिनरल मिक्सचर जे असेल, तर त्याचा वापर करणे हे खूप गरजेचे आहे. की ज्यामुळे आपल्याला त्यांना लवकरात लवकर माझ्यावरती आणण्यासाठी त्या ठिकाणी चांगला फायदा हा पाहायला मिळू शकतो. यामध्ये मित्रांनो आपल्याला मार्केटमध्ये त्या ठिकाणी खूप साऱ्या पावडर ह्या अवेलेबल आहेत.
यामध्ये मित्रांनो CRS सारखी जी काही उत्तम पावडर आहे किंवा बेस्टमिन गोल्ड सारखी पावडर आहे, टोटाविट सारखी पावडर आहे किंवा त्या ठिकाणी मिंटोन गोल्ड सारखी पावडर आहे. तर यांसारख्या खूप साऱ्या पावडर आपल्याला त्या ठिकाणी मार्केटमध्ये अवेलेबल आहेत. त्यामुळे आपण चांगल्या कंपनीच्या पावडरचा वापर त्यांच्या आहारामध्ये जर त्या ठिकाणी केला, तर निश्चितच आपल्या या कालवडींना, पाडींना लवकरात लवकर माझावरती आणण्यासाठी आणि त्यांची गर्भधारणा करण्यासाठी त्या ठिकाणी आपल्याला चांगला फायदा हा पाहायला मिळू शकतो. मित्रांनो, पहिली गोष्ट आपण त्यांचे डिवॉर्मिंग करून घ्यायची आणि नंतरच मग या ज्या मिनरल मिक्सचरच्या सप्लिमेंट्स येतात, तर त्यांचा वापर त्यांच्या आहारामध्ये त्या ठिकाणी कमीत कमी 50 ग्रॅम दिवसातून 1 वेळा याप्रमाणे जर त्या ठिकाणी केला, तर निश्चितच त्यांना लवकरात लवकर माझावरती आणण्यासाठी त्या ठिकाणी आपल्याला चांगला फायदा हा पाहायला मिळू शकतो. मित्रांनो, आता आपण पाहूया दुसरे कारण कुठले आहे. तर यामध्ये मित्रांनो जे आहे ते म्हणजे आरोग्य समस्या. मित्रांनो, या आरोग्य समस्येमुळे सुद्धा आपल्याला आपल्या 20% कालवडींमध्ये त्यांच्यामध्ये माज येण्यासाठी त्या ठिकाणी अडचणी या निर्माण होऊ शकतात. यामध्ये मित्रांनो, जर त्यांच्या शरीरामध्ये हार्मोनल इम्बॅलन्स झालेला असेल किंवा त्यांचे जे काही माज चक्र आहे, तर ते व्यवस्थित होत नसेल, तर त्या ठिकाणी सुद्धा हार्मोनचा खूप मोठा रोल असतो. तर अशा पशूंमध्ये मित्रांनो, आपण जे काही हार्मोनचे इंजेक्शन त्या ठिकाणी मार्केटमध्ये येतात, त्यांचा जर वापर जर आपल्या या कालवडी पाडींमध्ये केला आणि त्यांचे जे काही हार्मोनल इम्बॅलन्स झालेले आहे, ते जर आपण त्या ठिकाणी व्यवस्थित केले, तर त्या ठिकाणी सुद्धा त्यांना लवकरात लवकर माझावरती आणण्यासाठी आपल्याला चांगला फायदा हा पाहायला मिळू शकतो. त्यामुळे मित्रांनो, पहिली गोष्ट आपण त्यांचे डिवॉर्मिंग व्यवस्थित करून घ्यायचे. नंतर त्यांना मिनरल मिक्सचरचा वापर करायचा आणि तरीही त्या जर माझावरती येत नसतील, तर त्यानंतर मग त्यांना त्या ठिकाणी हार्मोनचे जे काही इंजेक्शन येतात, तर त्यांचा वापर त्या ठिकाणी आपण करणे गरजेचे आहे, की ज्यामुळे आपल्याला या कालवडींना आणि पाडींना लवकरात लवकर माझावरती आणण्यासाठी आणि त्यांची गर्भधारणा करण्यासाठी त्या ठिकाणी चांगला फायदा हा पाहायला मिळू शकतो. मित्रांनो, यामधील तिसरे जे काही कारण आहे, तर ते म्हणजे अनुवांशिक दोष. यामध्ये मित्रांनो, आपल्या पशूंच्या शरीरावरती जर खूप जास्त प्रमाणामध्ये त्या ठिकाणी तणाव असेल, तर त्यामुळे सुद्धा आपल्या या कालवडी पाडींना माझावरती येण्यासाठी समस्या या निर्माण होऊ शकतात. किंवा मित्रांनो, त्यांना जर कुठल्याही प्रकारचा अनुवांशिक दोष असेल, तर त्यामुळे सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी माझावरती येण्यासाठी समस्या निर्माण होऊ शकतात. परंतु मित्रांनो, हे जे काही कारण आहे, तर ते आपल्याला खूप कमी कालवडींमध्ये त्या ठिकाणी पाहायला मिळते. खास करून अनुवांशिक दोष जे आहे, तर ते आपल्याला 100 मधून 2 ते 3 कालवडींमध्येच त्या ठिकाणी पाहायला मिळू शकतो. मग मित्रांनो, आपल्या कालवडींच्या शरीरावरती जर तणाव असेल, तर त्या ठिकाणी आपण आपल्या कालवडींमध्ये व्हिटॅमिन ई असेल, सेलेनियम असेल, यांचा वापर जर आपल्या पशूंच्या आहारामध्ये त्या ठिकाणी केला, यामध्ये आपल्याला ई-केअरचे ओरल जे काही औषध मार्केटमध्ये येते, त्याचा जर वापर आपण आपल्या कालवडींना केला, तर त्यांच्या शरीरावरती असणारा जो काही तणाव आहे, तर तो कमी करण्यासाठी निश्चितच त्या ठिकाणी आपल्याला चांगला फायदा हा पाहायला मिळू शकतो. त्यामुळे सुद्धा आपल्या कालवडींना माझावरती आणण्यासाठी त्या ठिकाणी चांगला फायदा आपल्याला मिळतो. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या कालवडीमध्ये, पाडींमध्ये त्यांना माझावरती न येण्यामागची कुठली कारणं असू शकतात, तर त्या विषयावरती माहिती घेतलेली आहे. मित्रांनो, यामधील पहिली जी काही गोष्ट आहे, तर ती म्हणजे आपण आपल्या कालवडींना, पाडींना त्यांचे जंतनिर्मूलन हे चांगल्या औषधाने करून घेणे, त्यानंतर त्यांच्या आहारामध्ये चांगल्या क्वालिटीचे मिनरल मिक्सचरचा त्या ठिकाणी वापर करणे. त्यानंतरही मित्रांनो, त्या जर माज करत नसतील, तर त्या ठिकाणी आपण हार्मोनच्या इंजेक्शनचा त्या ठिकाणी वापर करणे किंवा त्यांच्या शरीरावरती जर तणाव असेल, तर त्या ठिकाणी व्हिटॅमिन ई, सेलेनियम यांसारख्या सप्लिमेंटचा त्या ठिकाणी वापर करणे. तर मित्रांनो, या गोष्टी जर आपल्या या कालवडींमध्ये किंवा पाडींमध्ये आपण 1 ते 2 महिने त्या ठिकाणी व्यवस्थित त्यांना हे सप्लिमेंट्सचा त्या ठिकाणी वापर केला, तर निश्चितच त्यांना लवकरात लवकर माझावरती आणण्यासाठी आणि त्यांची गर्भधारणा करण्यासाठी त्या ठिकाणी आपल्याला फायदा हा पाहायला मिळू शकतो. त्यामुळे मित्रांनो, आपल्याला आपल्या गोठ्यामध्ये जर अशा कुठल्याही प्रकारच्या समस्या असतील, तर त्या ठिकाणी आपण अशा प्रकारे त्यांची उपाययोजना करून पहा. आपल्याला निश्चितच त्या ठिकाणी चांगले फायदे झालेले हे पाहायला मिळतील. त्यासोबतच मित्रांनो, आपल्याला काही कालवडींमध्ये त्यांच्या गर्भपिशवीची जी काही वाढ आहे, तर ती देखील त्या ठिकाणी प्रॉपर झालेली पाहायला मिळत नाही. तर अशा पशूंमध्ये सुद्धा मित्रांनो, आपण चांगल्या क्वालिटीचे मिनरल मिक्सचर वापरले, तर त्या ठिकाणी त्यांच्या गर्भपिशवीची वाढ योग्य प्रकारे करण्यासाठी त्या ठिकाणी आपल्याला चांगला फायदा हा पाहायला मिळू शकतो. किंवा त्यासाठीही मार्केटमध्ये आपल्याला खूप साऱ्या पावडर त्या ठिकाणी अवेलेबल आहेत. तर त्यांचाही वापर आपण आपल्या या कालवडींच्या आहारामध्ये करून त्यांच्या गर्भपिशवीची जी काही वाढ आहे, तर ती योग्य प्रकारे त्या ठिकाणी करण्यासाठी आपण त्यांना फायदा घेऊ शकतो. यामध्ये आपल्याला त्या ठिकाणी बेस्टमिन ॲडव्हान्स सारखी पावडर आहे किंवा त्या ठिकाणी CRS सारखी पावडर आहे किंवा यामध्ये मित्रांनो आपल्याला त्या ठिकाणी TRF सारखी पावडर आहे, रिप्रोमिक्स सारखी त्या ठिकाणी चांगल्या क्वालिटीच्या पावडर आपल्याला मार्केटमध्ये अवेलेबल आहेत. यांपैकी आपल्याला जी काही पावडर त्या ठिकाणी मिळेल, तिचा वापर आपण आपल्या कालवडी किंवा पाडींमध्ये करून त्यांच्या गर्भपिशवीचा विकास पूर्णपणे करण्यासाठी त्या ठिकाणी आपण फायदा देऊ शकतो.
मित्रांनो, यांसारख्या उपाययोजना आपण जर केल्या, तर आपल्याला निश्चितच आपल्या या पहिल्या वेताच्या कालवडी असतील, पाडी असतील, तर त्यांना कमीत कमी 2 ते 3 महिन्यामध्ये त्या ठिकाणी माझावरती आणण्यासाठी आपल्याला नक्कीच चांगला फायदा हा पाहायला मिळू शकतो. आणि आपल्या गोठ्यामधील जी काही कालवड आहे, तर ती लवकरात लवकर गायी तयार करण्यासाठी त्या ठिकाणी आपल्याला चांगला फायदा होऊ शकतो. त्यामुळे मित्रांनो, आपण या उपाययोजना अवश्य करून पहा. आपल्याला नक्कीच त्या ठिकाणी चांगला फायदा हा पाहायला मिळेल. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या कालवड संगोपनामध्ये त्या जर 2-2.5 वर्षाच्या होऊन गेल्या असतील आणि तरीही त्या जर त्या ठिकाणी माज करत नसतील, तर त्यामागची कुठली कारणं असतात, त्यावरती आपण कशा पद्धतीने उपाययोजना केल्या पाहिजे, तर या विषयावरती सविस्तर माहिती घेतलेली आहे. मित्रांनो, आपल्याला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल, तर व्हिडिओला लाईक करा. आपण जर चॅनलवरती नवीन असाल, तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्याला जर कुठल्याही प्रकारच्या शंका असतील, तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा. धन्यवाद.